Hi all, Aniket here and welcome to KDM Kitchen and welcome to a new episode of a series जिथे आम्ही उन्हाळ्यासाठी हेल्दी ड्रिंक्स बनवतो. मागच्या वेळेस मसाला ताक बनवलं होतं. आज मी असेच 2 हेल्दी ड्रिंक्स तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जनरली काय उन्हाळ्यामध्ये ना खूप सारी लोक आहे ना सोडा किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स, कोका कोला, थम्स अप वगैरे प्रिफर करतात. रोनाल्डोची प्रेस कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये त्यांनी ना कोका कोलाच्या बॉटल्स उचलून पाण्याची बॉटल ठेवली होती. रोनाल्डोला जाण आहे, त्याला लोक फॉलो करतात हे त्याला माहिती आहे. वर्ल्ड कप ज्या हातांनी उचललाय अशा कपिल देवनी गुटख्याची ॲडव्हर्टाइजमेंट करणं, एवढंच सोडा शाहरुख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ आणि वीरेंद्र सेहवाग ज्याचा मी मोठा फॅन होतो आणि मला खूप मोठा शॉक बसला होता, त्यांनी विमल सारखी ॲडव्हर्टाइजमेंट करणं थोड्याशा पैशांसाठी. ऑलरेडी श्रीमंत आहे ना तुम्ही, कशाला अशा ॲडव्हर्टाइजमेंट करता? लोक फॉलो करतात तुम्हाला त्याची जाण नाही. पण मराठीत ह्यालाच तर म्हणतात भिकेचे डोहाळे. विषय बाजूला ठेवतो, तर आज आपण बनवतोय कोकम सरबत आणि सोलकढी. दोन्ही ड्रिंक्स शरीराला थंडावा देतात आणि 1 मिनिटाच्या आत बनतात. पण ते कसे? त्याच्या आधी बनवावं लागतं आपल्याला कोकम सिरप. आता हे कोकम सिरप कसं बनवायचं आणि ते वापरून कोकम सरबत आणि सोलकढी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. प्रोसेस चालू करायच्या आधी केडीएम किचनला सबस्क्राईब तर करा. तुम्ही सबस्क्राईबवर क्लिक करा, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. सुरुवातीला 100 ग्रॅम ड्राय कोकम म्हणजेच आमसूल घ्यायचे. हे कोकम 2 कप गरम पाण्यात कमीत कमी 2 तासासाठी भिजवत ठेवायचे. मी ऑलरेडी त्यांना भिजवून ठेवलं होतं. कोकम चांगले सोक झाले की एक मिक्सर जार घेऊन हे भिजवलेले सगळे कोकम त्यात ट्रान्सफर करायचे. सोक करण्यासाठी वापरलेलं पाणी सुद्धा घ्यायचंय, फेकायचं नाही. हे कोकम मिक्सरच्या मदतीने चांगले ग्राइंड करून त्याची जमेल तेवढी फाईन पेस्ट बनवायची आहे. ही बघा, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता ह्याचं आपल्याला सिरप बनवायचं आहे. त्यासाठी गॅस पेटवून एक पॅन घ्यायची आहे. पॅन गरम झाली की त्यात 1 कप साखर ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर इक्वल क्वांटिटी म्हणजेच 1 कप पाणी ॲड करायचं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवून स्टर करत ही साखर पाण्यात पूर्ण विरघळवून घ्यायची आहे. पूर्ण साखर विरघळली की आपण बनवलेली कोकमची सगळी पेस्ट पॅनमध्ये ट्रान्सफर करायची. त्याचबरोबर 1 इंच आल्याचे स्लाइस केलेले पीसेस, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 टीस्पून काळं मीठ, टेस्टसाठी लागल तेवढं साधं मीठ आणि पाव टीस्पून काळी मिरी पावडर ॲड करायची. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स फटाफट स्टर करत चांगले मिक्स करून घ्यायचे. सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांबरोबर मिक्स झाले की अधूनमधून स्टर करत साधारणतः 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचे. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि 8 ते 10 मिनिटं छान शिजवायचे. हा सिरप शिजला की त्याची अशी थिक कन्सिस्टन्सी येते. ह्या स्टेजला त्यात आपल्याला 1 टीस्पून किंवा साधारणतः अर्ध्या लिंबाचा ज्यूस ॲड करायचा. लिंबू पिळल्याने काय होतं, सिरपमधली जी साखर आहे ना ती क्रिस्टलाइज होत नाही. परत एकदा स्टर करून सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आणि आता गॅस बंद करायचा. आपला सिरप रेडी झालाय. आता त्याला गाळून घ्यायचे. त्यासाठी बाउलवर मोठी गाळणी घेऊन या सिरपला गाळून घ्यायचे. सिरपमध्ये जे आपण आलं टाकलं होतं किंवा ग्राइंड न झालेले मोठे पार्टिकल्स असतात ना, ते वेगळे करण्यासाठी गाळून घेणं महत्त्वाचं. गाळणीमध्ये उरलेले इन्ग्रेडियंट चांगले स्क्वीज करायचे आणि जमेल तेवढं फाईन सिरप बाउलमध्ये कलेक्ट करायचं. चांगलं स्क्वीज केल्यावर गाळणीत फक्त असा चोथा राहिला पाहिजे. आता हे बाउलमध्ये कलेक्ट केलेलं सिरप थंड होऊन द्यायचे. कलर आणि कन्सिस्टन्सी बघा किती भारी आली आहे. या सिरपला क्लीन एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करा आणि झाकण घट्ट लावायला विसरू नका. कोकम सिरपची तर तुम्ही प्रोसेस बघितली, अगदी सिंपल आणि इझी प्रोसेस आहे. आता हे जे सिरप आहे कोकम सिरप, हे जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवाल तर 1 ते 2 आठवडे ते आरामात टिकतं आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 2 ते 3 महिने आरामात टिकणार आहे. आता हे कोकम सिरप वापरून आहे ना अगदी 1 मिनिटाच्या आत तुम्ही कोकम सरबत आणि सोलकढी दोन्ही बनवू शकता. सो आता सुरुवातीला कोकम सरबत कसं बनवायचं ते बघूया. आता तुम्ही बघितलं कोकम सरबत अगदी 1 मिनिटाच्या आत बनवलं आपण कोकम सिरप वापरून. आता सोलकढीला थोडा जास्त वेळ लागतो. तर सोलकढी कशी बनवायची त्याची प्रोसेस बघूयात. सोलकढीसाठी सुद्धा सिमिलरली 100 ग्रॅम कोकम कमीत कमी 2 तासासाठी भिजवायचे. हे कोकम मी ऑलरेडी 2 तास भिजवून घेतलेत. आता एक बाउल घेऊन त्यावर मोठी गाळणी ठेवायची आणि हे भिजवलेले कोकम गाळून घ्यायचे. कोकम गाळून त्याचं पाणी बाउलमध्ये कलेक्ट करायचं. गाळणीत उरलेले कोकम चांगले स्क्वीज करायचे आणि जमेल तेवढं कोकमचं पाणी गाळून घ्यायचं.
कोकमचा आहे ना पूर्ण अर्क पाण्यामध्ये आला पाहिजे. आता हे पाणी झाकून सध्यासाठी बाजूला ठेवायचं, त्याचा आपल्याला पुढे यूज करायचा आहे. आता मिक्सर जारमध्ये एक पूर्ण नारळ डाईस कट करून ॲड करायचा. त्यासोबतच एक हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचे पीसेस, 2 ते 3 लसूण पाकळ्या, पाव टीस्पून जिरं, पाव चमचा ओवा आणि 10 ते 12 बीटाचे छोटे पीसेस ॲड करायचे. बीटाने ना सोलकडीला छान कलर येतो. आता फाईन पेस्ट बनवण्यासाठी 2 कप म्हणजे साधारणतः अर्धा लिटर पाणी मिक्सर जारमध्ये ॲड करायचं. सगळे इन्ग्रेडियंट्स आता मिक्सर वापरून एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचे. खोबरं असल्यामुळे काय होतं, ग्राइंड करायला थोडा वेळ लागतो. सो पेशन्स ठेवून एकदम बारीक ग्राइंड करून जमेल तेवढी फाईन पेस्ट बनवायची. ग्राइंडिंग झालं, पेस्ट बनवून झाली की एका बाउलवर गाळणी ठेवायची आणि त्यावर एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आणि ह्या कपड्यावर ही पेस्ट ॲड करायची. आता कपडा फोल्ड करून पुरचुंडी बनवायची आणि ॲड केलेली पेस्ट स्क्वीज करून चांगली गाळून घ्यायची. जसं आपण नारळाचं दूध काढताना करतो ना तसंच, फक्त आपण इथं काय केले, काही एक्स्ट्रा ॲडिशनल इन्ग्रेडियंट्स ॲड केलेत ज्यांचा छान फ्लेवर येतो. सो जमेल तेवढं स्क्वीज करून कापडातले इन्ग्रेडियंट्स गाळून घ्यायचे. हे बघा, कापडात असा फक्त चोथा राहिला पाहिजे. आता ह्या गाळून घेतलेल्या कोकोनट मिल्कमध्ये कोकम पाणी जे आपण गाळून बाजूला ठेवलं होतं ते ॲड करायचं. त्याचबरोबर साधारणतः अर्धा कप किंवा 100 ml कोकम सिरप ॲड करायचा आणि 2 टेबलस्पून साखर ॲड करायची. साखर ऑप्शनल आहे, ज्यांना सोलकढी थोडीशी गोड आवडते ते साखर ॲड करू शकतात. स्टर करून साखर विरघळवायची. वरतून छान हिरवीगार बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करायची आणि स्टर करायचं. आपली रिफ्रेशिंग फ्लेवरफुल सोलकढी रेडी झाली आहे. आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलं की कोकम सिरप वापरून आपण किती इझिली आणि क्विकली कोकम सरबत आणि सोलकढी दोन्ही बनवू शकतो. आता काय आहे, सोलकढी आहे ना जनरली फ्रीजमध्ये ठेवा, सरबत फ्रीजमध्ये ठेवा, 1 ते 2 तास त्याला मस्त चिल करा. प्यायची मजाच वेगळी येते. आणि हेवी मील जर असेल लाईक मिसळ, छोले भटोरे किंवा असे ऑइली मील जे खाता नाही ना तुम्ही सोलकढी पिऊ शकता. ते शरीराला थंडावा देतात. सोलकढी खूप डायजेस्टिव्ह असते. हे दोन्ही सरबत आणि सोलकढी घरी नक्की ट्राय करा. आणि जर घरी ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.